मी तुमच्या संग नाही बसू शकत. ते तर मला तुमच्यावर दया आली. मला माझा धर्म पण वाचवायचा आहे ना. ही आहे बैलगाडी, तू ही चालवून घेऊन चल. मी तुमच्या संग चालत चालत येईन. इथून कोरेगावला जाण्यासाठी किती वेळ लागेल? अरे अंधार व्हायच्या आधी पोहोचाल तुम्ही. चला चला लवकर चला. हा भीम, काळोख व्हायच्या आत पोहोचू तेच बरं आहे. कारण इथली लोक आणि ही जागा काय बी बरं वाटत नाही. होय आनंद दादा, लवकर सामान ठेवूया. दे चला. मामा हे घे. चल. यो गाडीवाला याच्याशी खोटं का बोलत होता? का रात्री व्हायच्या अगोदर कोरेगावला पोहोचू म्हणून? लबाड माणूस आहे. आणि ती 4 पोरं, तेही अस्पृश्य जातीचे. रस्त्यात त्यांना लुटू शकत. ताई, आता पतूर मसूर स्टेशनावरनं भीम आणि आनंद आता बैलगाडीत बसल्या असतील ना कोरेगाव साठी? वय बसले असतील. लवकरात लवकर ते लोक तिकडची व्यवस्था बघून आली की मग आपण समजे बी तिकडे जाऊ नाही. आणि तसं बी मला बैलगाडीत बसायला लई मजा येते. तुळसा, आपण एक काम करूया. तुझं लगीन अशा जागी करूया जिथं आगगाडी जात नसेल, फक्त बैलगाडी जात असेल. म्हणजे सासरून माहेरी, माहेरून सासरी बैलगाडीत बसून फिरत राहशील. वय आता बरोबर बोलते. माझ्या आधी तर तुझं लगीन होईल ना मंजू ताई. चोर आहे तर चोरासारखा चाल. ये चल 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 चल. ये भीमराव, कशा पायी आलाय रे तू इथं? चालतं हो, नाही तर यावेळी पोलीस कोणाचंच ऐकणार नाही. मी किती वाईट साईड बोललो भीमरावानं त्याच्या कुटुंबाला. त्यानं फक्त आमचं चांगलंच केलं आणि हे लोक आता जात आहेत. प्रयत्न करू की हे लोक थांबले पाहिजेत. काय आम्ही बरोबर ऐकलंय का की भीमानं आनंद जागा पाहण्यासाठी गेलेत आणि समजा काही ठीक राहिलं तर तुम्ही सातारा सोडून निघून जाणार आहात? व्हाय, बरोबर ऐकलंय तुम्ही. आम्हासनी असं वाटतंय की तुम्ही सातारा सोडून जाऊ नका. आम्ही स्पृश्य समाजाचे लोक पंचायत बसून असा निर्णय घेऊ की तुम्हासनी कोणी बी त्रास आता देणार नाही. हे बघा, अजून आम्ही निर्णय घेतला नाही. भीमान आनंद व्यवस्था बघायला गेले. जर समजा नीट असेल तर मग बघू. हा ठीक आहे ठीक आहे, चला. ते झाड कसं वाकडं आहे ना, माहित नाही कशाचं झाड आहे. ते बघा आनंद मामा, हे समजा वेगळं दिसतंय ना. हा थांबा थांबा. पोचलो का आपण? नाही. मग थांबवलं का? इथं बाजूला एक तलाव आहे, तिथून जाऊन पाणी आण जा. ते तुम्ही बरोबर जेवण आणलंय ना, जेवून घ्या. काय पुढे लांब पर्यंत पाणी नाही. मी आधी जेवण येतो या. जेवण झालं की थेट कोरेगावला थांबायचं. तिथं पोचू मग जेवण घेऊ. तुम्ही बी तिथंच खाऊन घ्या. मी तुमच्या हिशोबाने नाही चालणार. मी चाललोय जेवायला. तुम्हाला जेवायचंय की नाही जेवायचंय ते तुम्ही बघा. अहो पण भीम, आता आपण स्पृश्य असतो ना, तर ह्यो माणूस आपल्याला रस्त्यात असं सोडून जेवायला गेला नसता. काय चाललंय मित्रांनो? हा जगन्नाथ, ये बस. काय आहे हे तुमच्यासाठी मिठाई घेऊन आलो या. आणि तुझी बैलगाडी कुठं आहे? अस्पृश्य लोक बसले आहेत त्यात.
चौथात चालून घेऊन आले. मी आता फक्त माझ्या बैलगाडीच्या सुरक्षेसाठी चालत आलोया. आता ते बघतील वाट. मी तर आपल्या मित्रांसोबत येळ घालवणार. भीम, आपण एक काम करूया. तो येईपर्यंत आपण बी खाऊन घेऊया. ठीक आहे आनंद दादा, तुम्ही दोघं जेवणाचा डब्बा उघडा, तोपर्यंत मी आणि आनंद दादा पाण्याची व्यवस्था करतो. वा जगन्नाथ वा, खूप चविष्ट मिठाई आहे ही. मजा आली. अरे मजा कशी येणार नाही, एवढी महागडी मिठाई घेऊन आलोया. बरं हे काम करा, पाणी वाणी पाजा, पाणी पिऊन निघतोय आम्ही. होय होय. पाणी द्या. बघ जगन्नाथ, जमतं काय ठीक? जमद चांगलं चाललंय. ठीक आहे मित्रांनो, ये तुम्ही. हा. मजा करा. भीम, तो किती घाणेरडा तलाव होता. आपण कसं प्यायचं त्यातलं पाणी? होय आनंद दादा, बैलगाडीवाल्या काकानं जाणून बुजून घाण पाण्याकडे धाडलं असणार. चला चला चला, अरे चला चला चला. तुम्ही जाणून बुजून त्या घाणेरड्या तलावाबद्दल सांगितलं ना. किती घाणेरडं पाणी होतं ते, प्यायच्या लायकीचं पण नव्हतं. वय, अरे तुम्हा लोकांसाठी असंच पाणी असते ज्यामध्ये आम्ही लोक कचरा फेकतो. तुम्हा लोकांसाठी इथं हेच पाणी आहे. आणि तसं बी तुमचं पूर्ण आयुष्य जातं या कचऱ्यामध्ये. कचरा वाईट का वाटतो तुम्हाला? तुम्हाला तर कचऱ्याची सवय झाली असेल. बोला की मग, असं पाणी वाईट का वाटतं? आम्ही नाही पिणार तसलं पाणी. नाका पिऊ. पण चला 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 लवकर. थांब आनंद दादा, थांब. तुम्ही तर सांगितलं होतं की अंधार व्हायच्या आधी तिथं पोहोचू, पण आता अंधार झाला, रात झाली आहे. आम्ही कुठं पोहोचलो? सांगा की कुठं पोहोचलोय? कोणी हाय? अरे कोणी हाय का? काय झालं? कोणी हाय का? अहो ऐका, तुम्ही कोणाला बोलवताय? कोणी हाय का? अहो सांगा ना, अजून किती लांब जायचंय? ए चला उतरा. तू पाहिलं नव, मी आता 2-4 वेळा इथे आवाज दिला, कोणी आहे का, पर कोणी बी आवाज नाही दिला. याचा अर्थ इथे कोणी बी नाही. जो हे बघत असल की म्या तुमच्या संग बैलगाडीमध्ये बसलूया. आता अंधार झालाय, म्या आरामात बैलगाडी चालवू शकतो. चल मागे वो. म्हणजे तुम्हाला जर कोणी नाही पाहिलं म्हणजे तुमचा धर्म भ्रष्ट नाही होणार. आणि हे जे स्पृश्य अस्पृश्य आहे, हे फक्त जगाला दाखवण्यासाठी आहे. कोरेगाव पोचायचंय की नाही? चल मग, चल 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 ये. चल. चल चल. भीम मामा, भूक लागली आहे. वय आनंद मामा, अजून किती दूर आहे? चला, जेवण तयार आहे. हा. रामजी. हा बोला. रामजी,
आपल्या कचेरीतून एक जण साताऱ्याला गेला होता काही कामासाठी. तेव्हा तो मला आता सांगत होता की तिथे कोणी सर्वज्ञ महाराज होते. तर तुझा पोरगा भीमरावने त्यांना म्हणजे भीमने परत काहीतरी गडबड केली का? त्याला सर्वज्ञ महाराजांशी भांडण करायची सवयच लागली. अहो भांडण नाही, यावेळी तर त्याने त्यांना चांगलाच धडा शिकवला. धडा शिकवला म्हणजे? म्हणजे तुझा पोरगा भीमने त्या महाराजांचं गुपित उघड केलं आणि त्या सर्वज्ञ महाराजला पोलीस पकडून घेऊन गेले. हे तर कमालच झाली. आता तर भीमासनी भेटायची उत्सुकता आणखीन वाढली. बस फक्त त्याने लवकरात लवकर येण्याचं कळवलं पाहिजे. म्हणजे त्यासनी भेटन आणि यशासाठी त्याचं अभिनंदन करन. धन्यवाद. भीम मामा, भूक लागली. वय आनंद मामा, अजून किती लांब आहे? मला लय भूक लागली. आनंद दादा सांगत बी नाही आहे. आपल्याला एकांतात घेऊन जाऊन मारून तर नाही टाकणार? आपण कोरेगाव पोहोचलो का? नाही, ही कलेक्टरची एक झोपडी आहे. इथं रात्रभर आराम करूया आणि दिसा निघूया कोरेगाव साठी. चला हा माग. तुम्ही खुळ बनवले आमसनी. कवापासून सांगताय कोरेगाव थोडं दूर आहे म्हणून, आणि आता सांगताय कय चुंगी कलेक्टरच्या झोपडीमध्ये रातभर आराम करायचं म्हणून. खोटं का बोलताय तुम्ही आमच्याशी? दुप्पट पैक मिळत होतं म्हणून खोटं बोललो. खरं बोललो असतो तर माझ्या अटी मान्य करून आला असता का माझ्या बरोबर? माझ्या तर कमाईचे 5 आणे गेले ना व. रातभर आराम करून सकाळी निघूया. पण तुम्ही ऐका, मामा तहान लागली आहे. वय बी मामा, खूप भूक लागले. हा, मी पाणी घेऊन येतो, मग जेवून घेऊ. ठीक आहे? ऐक माझं. पाणी द्यायच्या आधी जात विचारतील. जर खरं सांगितलीस आपली जात तर पाणी मिळणार नाही. त्यासाठी तू मुस्लिम आहे म्हणून सांग. काय माहित नशीब साथ देईल तुझं आणि पाणी पण मिळेल. ठीक आहे? नाव सांग. नाव परताप आहे. आणि जात? जातीनं वाणी हाय साहेब. पाणी द्या की. नाव सांग. भीमराव. आणि जात? काय करू? खरं सांगू का खोटं सांगू? खरं सांगितलं तर पाणी मिळणार नाही. आणि पुरसने लय येळापासनं तहान आणि भूक लागली आहे. आणि पाण्याशिवाय ते जेवू बी नाही शकणार. सांगशील का? म्या मुसलमान आहे. काय? मुसलमान? कुठलं तोंड घेऊन आला इथं पाणी मागायला? चाल, कुठून दुसरीकडून पाणी घेता? द्या की मला पाणी. आम्ही सकाळपासनं काही खाल्लं बी नाही आणि प्यायलो बी नाही. द्या ना पाणी. लय उपकार होतील. द्या ना. ओ, भूक लागली आहे. पोरं भुकेले आहेत. पाणी पाहिजे. घे पाणी घे.
भीम मामा 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 मिळालं का पाणी? आता जा इथनं. इथनं. जेवढी मस्करी करायची होती, जेवढा तरस द्यायचा होता दिला ना. आता फक्त आमासने आमच्या बाबांकडे पोहोचवा. सकाळच्या आधी नाही जाऊ शकत. ठीक आहे, चल जा. भीमा, काय झालं? वाटतंय भीम अडचणीत आहे. पावसा पान पडलं. झोपा तुम्ही, काय बी झालं नाही त्याला. भीम मामा असू द्या, आज रात्री न खाता पिताच राहू आम्ही. वय भीम मामा, तू तरच नको करून घेऊस. अजून नाही तर काय, एक रात्री पाणी नाही प्यायलो तर मरून नाही जाणार. रामजी नमस्कार. हा नमस्कार. ते भीमरावने चिठ्ठी दिली होती, काल द्यायला विसरलो म्हणून आता द्यायला आलोय. माझा पोरगा काल स्टेशनला पोहोचलाय आणि तुम्ही मला आज चिठ्ठी देताय. विसरला होता. मला स्टेशनला जावं लागणार. जिजाबाई, जिजाबाई, मी स्टेशनावर जातोय. भीमला शोध आहे. कळत नाही अजून पत्र तो कसा नाही आला. अहो पण आता आनंद, ये बाळा, ये भीमा, ये बाळा, ये. पाणी. सावकाश. मी पाणी घेऊन येते. चला बाळांनो, चला. हे घ्या. दे. घे पाणी. बाबा, कालपासनं पाणी प्यायलो नाही आणि काही खाल्लं बी नाही. काय झालं? रस्त्यामध्ये काय झालं का? अरे सांग ना बाबा, काय झालं? हा? बाबा, इथली लोक लय वाईट आहेत. लय वाईट आहेत. समजा रस्त्यात त्यांना पाणी बी दिलं नाही. रस्त्यात आम्ही मेलो असतो तरी बी कोणासनी काय बी फरक पडला नसता. बाबा, इथली लोक लय वाईट आहेत. नाही राहायचं या लोकांसंग. नाही राहायचं. चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय.
साबुत बचा